हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आता संक्रांत संपलेली आहे. संक्रांतीच्या वेळेस भोगीला आपण असं बाजरीचं पीठ आणतो, तर पीठ शिल्लक राहतं. त्यापासून काय करायचं, भाकर खाऊन कंटाळा येतो. त्यावेळेस आपण मस्त असं बाजरीच्या पिठाचा नवीन नाश्ता पाहणार आहोत. यासाठी पहा, मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे. एक भांडं घेतलं आहे. आता त्यामध्ये आपण बाजरीचं पीठ ॲड करूया आणि 1-2 चमच आपण बेसन ॲड करूया. त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया. यासाठी मी ओली मिरची, लसूण, जिरं, थोडंसं आलं, कोथिंबीर हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. थोडीशी हळद आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. आता हे ॲड करूया यामध्ये. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर आणि मेथी भाजी अशी बारीक चिरून घेतली आहे, ते ॲड करूया. खूप हेल्दी रेसिपी आहे, मस्त चविष्ट होते आणि खायला सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही मस्त खाऊ शकता. पोटभरीचं आहे. यानंतर आपण यामध्ये एक उकडलेला बारीक छोटासा बटाटा किसून घेतलेला आहे. तसा बारीक छान असा किसलेला आहे, एकदम सॉफ्ट. आणि त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा ॲड करूया. त्यानंतर थोडंसं जिरं आहे आणि लाल तिखट आहे, हे पण ॲड करून घेऊया. बाजरीचं पीठ म्हणलं की तीळ तर आलीच. आता यामध्ये 1 चमच आपण तीळ ॲड करूया आणि छान याला मिक्स करून घेऊया. पाणी मी तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, किंवा आपण शिल्लक बाजरीच्या पिठाचं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. कारण प्रत्येकजणाला भाकरी नाही आवडत बाजरीच्या. मग त्या पिठापासून आपण काहीतरी हेल्दी असा हा नाश्ता थंडीच्या दिवसामध्ये मस्त असं बाजरीच्या पिठापासून आज आपण नाश्ता पाहणार आहोत. मस्त हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. पण नेहमी आपण उपीट, शिरा, पोहा, इडली, डोसा असं खाऊन कंटाळतो. काहीतरी वेगळं पाहिजे मुलांना पण. किंवा दुपारच्या वेळेस तुम्ही मुलांना असं चहासोबत वगैरे देऊ शकता. 4 वाजताच्या मस्त मुलांच्या डब्यामध्ये पण हा देऊ शकताय तुम्ही. नाश्त्याचा हा प्रकार मस्त आहे. हेल्दी तुम्ही याच्यात तुमच्या आवडीनुसार पाहिजे त्या भाज्या ॲड करू शकता. आता छान याला थोडंसं पाणी ॲड करून आपण छान असं याची घट्ट अशी कणिक मळून घेऊया. आपण याची घट्ट अशी कणिक मळून घेतल्या पाहू शकताय तुम्ही. घट्ट आहे अगदी. तर थोडंसं तेल ॲड करूया, अगदी थोडंसं तेल, आणि छान आणखी 1 मिनिटभर मळून घेऊया याला. आपण छान असे घट्ट तेल लावून पण अशी कणिक मळून घेतली पाहू शकता तुम्ही. मस्त अगदी छान अशी घट्ट आहे. आता याच्यात छोटे छोटे आपण गोळे घ्यायचे आणि छान असं हातावर याची अशी पुरी थापून घ्यायची. असे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे पाहिजे तसे कसेही करू शकता. आता मी एवढा गोळा घेते आणि छान याचं असं पातळ अशी पुरी छान हातावरच थापून घेते. लाटायची वगैरे गरज नाही, हातावर मस्त थापल्या जाते. आपण छान असे वडे थापून घेतले पाहू शकता तुम्ही. असे पातळ, जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण, असे मध्यम असे छान असे वडे थापलेले आहेत पाहू शकता. त्याचप्रमाणे आपण सर्व वडे हातावर छान असे थापून घेऊया. आपण सर्व वडे छान असे थापून घेतले आहेत पाहू शकताय तुम्ही. मस्त अगदी जास्त जाड नाही, जास्त पातळ पण नाही, असे सर्व छान हातावर असे थापून घेतले आहेत व्यवस्थित. आता याला छान असं फ्राय करून घेऊया. गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यात तेल ॲड केलं आहे. तेल पण मस्त गरम झालेलं आहे. आता आपण जे वडे आहेत आपले ते सोडून घेऊया यामध्ये. छान याला फ्राय करून घेऊया. आपण सर्व वडे छान असे फ्राय करून घेऊया दोन्ही साईडनं. मस्त अगदी छान असे दिसायला खरंच किती सुंदर दिसत आहेत. याचा कलर पण चेंज झालेला आहे पाहू शकते तुम्ही. मस्त अगदी खायला खूप चविष्ट आहेत आणि खूप हेल्दी आहेत. तुम्ही पाहिजे तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. भरपूर अशा भाज्या ॲड करून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. आता आणखी 1 मिनिटभर आपण छान याला फ्राय करून घेऊया. मस्त अगदी दोन्ही बाजूने आपण मस्त असे वडे फ्राय करून घेतले आहेत पाहू शकता. खूप छान कलर आला आणि खरंच खूप मस्त असा सुगंध सुटला आहे घराने. मस्त असा छान खमंग असा सुगंध येत आहे. आपले दोन्ही साईडनं मस्त अगदी छान असे हे वडे फ्राय करून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही. अगदी खुसखुशीत आपले हे बाजरीचे भाजी वडे तयार आहेत. चला तर काढून घेऊया. तयार झाले आपले वडे. मस्त अगदी कुरकुरीत पाहू शकता तुम्ही. पाहताच दिसत आहे तुम्हाला किती कुरकुरीत आपले मस्त असे वडे झालेले आहेत. अगदी हेल्दी आणि छान अशी रेसिपी आहे. पाहू शकता, तोडून दाखवते तुम्हाला किती मस्त अगदी कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहेत. खायला खूप टेस्टी आहे. मुलांना, लहानांना, मोठ्यांना सर्वांना आवडेल एवढे मस्त रेसिपी आहेत. कशी वाटली कमेंटद्वारे खरंच नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.